अमरावतीच्या लोकसभेच्या भाजपच्या उमेदवार नवनीत राणा आहेत आणि त्यांच्याशी आमचे प्रतिनिधी विशाल परदेशी यांनी एक्सक्लुझिव्ह बातचीत केली। यावेळी नवनीत राणांनी मी जनतेची कामं केली म्हणून मला लोक निवडून देणार असल्याचा विश्वास बोलून दाखवला। अमरावती जिल्ह्यातील नागरिकांसाठी 24 तास उपलब्ध असणारी एकमेव खासदार आहे। तसंच माझी कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना एका माजी सैनिकाची मुलगी म्हणून अमरावतीची सून म्हणून मी जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्न करत असल्याचं नवनीत राणा म्हणाल्या। काय मूड महाराष्ट्राचा? मला असं वाटतं की इंडिव्हिज्युअली खूप मोठा इम्पॅक्ट पडणार आहे। उमेदवार इंडिव्हिज्युअली किती लोकांचे संपर्कात आहे, लोकांचे किती पट ते काम पडत आहे, तर या सगळी गोष्टींचं खूप महत्त्व राहणार आहे यावेळीस महाराष्ट्रामध्ये पूर्णच। पण देशामध्ये 101% मोदीजींची लाट आहे। अमरावतीकरांचा काय मूड आहे? अमरावतीकरांचा तर मी गेल्या किती वर्षापासून त्यांच्यासाठी काम करत आहे आणि जर पाहिलं महिलांचं, युवकांचा, बुजुर्गांचा एक वेगळी पद्धतीची, कारण की 40 वर्ष कोणत्याही खासदारांनी एवढा संपर्क नाही केला, कनेक्टिव्हिटी मी तुटू दिली नाही आणि जेही प्रोजेक्ट मला केंद्रातून आणायचे होते ते प्रत्येक गोष्टीचं 200%, कारण की एक नवीन एखादा व्यक्ती नवीन जेव्हा एखाद्या क्षेत्रात असते त्याच्याकडनं एक्सपेक्टेशन खूप मायनस असतात की भाई नवीन आहे, त्याला समजायलाच 5-10 वर्ष लागून जाईल। आणि बिंग फ्रॉम अ नॉन पॉलिटिकल बॅकग्राऊंड, फादर, ग्रँडफादर असं काही नसताना सुद्धा 5 वर्षामध्ये ते पूर्ण डेडिकेशनने आम्ही हे केलं। तर लोकांचं जे बोलण्याचं आहे की भाई आम्ही कधी खासदारच पाहिला नव्हता, हे पहिल्यांदा आहे की लहान लेकरपासून तर मोठे बुजुर्गांपर्यंत ते ना हे माहिती आहे माझ्या जिल्ह्यात की खासदार म्हणजे आमची नवनीत राणा आणि त्यांनी काय काय काम केंद्रातून आणले हा सुद्धा त्या लोकांना माहिती। आणि लोकसभाचे जेव्हा स्पीचेस असतात, आपले पार्टिसिपेशन असतात एखाद्या चर्चेमध्ये, एखाद्या विषयामध्ये, तर तेव्हा ते सगळी लोक आता ते पाहतात आमची खासदार कशी काम करत आहे। तिथे गेल्यानंतर त्या सगळी गोष्टीचा कौल आणि मूड हे समजते आहे की लोकांना की कोण हवा आहे आणि कोण नको आहे। तुम्ही गेल्या 5 वर्षात स्वतःमध्ये जे बदल करून घेतलेले आहेत एक नेतृत्व म्हणून, त्याबद्दल तुम्हाला 100 पैकी 100 गुण द्यायलाच पाहिजे, या शंकाने। पण गेल्या वेळी तुम्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पाठिंब्यावरती निवडून आलेला होतात, यंदा आपण हिंदुत्वाची कास धरली भाजपमध्ये गेलात, तर असं म्हटलं जातंय, अशी चर्चा आहे किंवा विरोधक तसा प्रचारही करतायत की जो बहुजन मतदार आहे तो तुमच्यापासून तुटलाय, ती काही अडचण यंदा तुम्हाला वाटते का? मी आपल्याला एवढंच सांगू शकते, जेही अडचण जेही विरोधक बोलतात आहे, विरोधकांनी तर मला 11-12 वर्ष कोटामध्येही खेचण्याचा पूर्ण प्रयत्न केला। कोटामधून बरेचदा पातळी सोडून एक महिलावर आपण कसे बोललो पाहिजे ते सुद्धा मी गेल्या 11-12 वर्षापासून सहन केलं। पण ते सगळी गोष्टी असताना सुद्धा या अमरावतीचे लोकांनी 2019 मध्ये माझ्या पाठीशी राहून हे विश्वास दिला होता मला की आमची अमरावतीची जी सून आहे ती आमच्यासाठी चांगल्या पद्धतीने काम करत आहे आणि मी तसं पद्धतीने केला। ऑपोजिशन काय बोलत आहे, ते कशा प्रचार करत आहे त्याच्यावर मी जास्त लक्ष न देताना काम मीन्स काम, मग तिथे कोणताही विषय मी पाहत नाही। कोणी आमच्या घरात आला तर त्याचा पक्ष विचारले जात नाही, त्याला जात विचारले जात नाही। काम आहे, त्यांना दुःख आहे, त्यांच्या पाठीशी एक लीडर म्हणून, त्यांचे लोकप्रतिनिधी म्हणून माझं कर्तव्य आहे ते मी करत राहते। का मला निवडून द्यावं? मला वाटते डेडिकेटेड, हार्डवर्कर, विजन असणारी, अनपॉलिटिकल, खानदानी वारसा नसणारे व्यक्तींना या मैदानात, आणि माझी सैनिकाची मुलगी म्हणून या मैदानात उतरली आणि मी फक्त देण्यास शिकली आहे माझे परिवारातून। आणि या जिल्ह्याला मी जेव्हापासून एक आमदाराची मिसेस म्हणून या क्षेत्रामध्ये आली, परिवारामध्ये जुळली अमरावती, आणि सून, लोकप्रतिनिधी कमी आणि सून आणि परिवाराची एक व्यक्ती म्हणून या मतदारसंघामध्ये मी हिंडली आणि पार्लमेंटमध्ये बोलत असताना ती पोटतिडकी माझ्या क्षेत्राच्या लोकांनी माझी पाहिलेली आहे। एअरपोर्ट आहे, वॅगन कारखाना आहे, स्काय वॉक आहे, 6 रोड आहे, 24 गावाची वीज आहे, या सगळी गोष्टी करत असताना मला माझे अमरावतीचे जे युवक आहे त्यांच्या पुढे भविष्य हा सुंदर केला पाहिजे आणि त्याच्याकरिता मी या मैदानात आहे। तर मला वाटतं या सगळी गोष्टी पाहताना की महिलांनी अनपॉलिटिकल बॅकग्राऊंड असणारी एक महिला कशी पोटतिडकीने 16 तास काम करते, त्यांनी त्याच्यावर नक्की लक्ष देऊन, आणि 24 तास इझी एक्सेस, 24/7 इझी एक्सेस, कोणीही आलं, एक महिला काम करणारी आली तिलाही तेवढीच इझी एक्सेस आहे, एक व्यक्ती महिला जर खूप मोठे पदावर आहे तर तिलाही तेवढे सहज तरीकेने आणि 24/7 त्यांनाही एक्सेस आहे। तर मला वाटतं या सगळी गोष्टी
दिल्लीत फक्त काम पुरता आणि 24 तास आपल्या क्षेत्रामध्ये राहून आपल्या लोकांसाठी वेळ देण्यासाठी जे मी काम केलं तर मला पूर्ण विश्वास आहे अमरावतीकर 2019 मध्ये त्सुनामी असताना कोर्टात केस चालत असताना सुद्धा अमरावतीकरांनी माझे पाठीशी उभे राहून ते विश्वास तेव्हाही दिलं आणि माझा पूर्ण विश्वास आहे यावेळी सुद्धा माझी अमरावतीकर आपली सूनच्या पाठीशी एक विजन ठेवणारी एक प्रतिनिधित्व करणारी त्यांच्या क्षेत्राचं त्यांच्या पाठीशी नक्की राहणार आहे डोक्यावर आशीर्वादाचा हात सुद्धा राहील. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल आणि तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू. तर एकूणच मूड महाराष्ट्राचा जाणून घेताना आपण पाहिलं की नवनीत राणा यांनी त्यांचा मूड झकास, वेगवान आणि मतदार आपल्या पाठीशी असल्याचं सांगितलेलं आहे. बघूयात काय घडतं हे आपल्याला लवकर कळेलच. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह विशाल परदेशी, न्यूज 18 लोकमत, अमरावती.